अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे, तर उद्यापन कधी करावं असे खूप जणांचे कॉल किंवा मेसेज येत आहे। मग आजचा तिसरा गुरुवार आहे, तर मग आजच उद्यापन करायचं का, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये संगमावर पारायण करायला पाहिजे। आयुष्यामध्ये एकदा तरी करायला पाहिजे, तो अनुभव आपण घ्यायला पाहिजे। खूप छान अनुभव आहे। एक दिवसाचं पारायण करा, 3 दिवसाचं पारायण करा, पण आयुष्यामध्ये एकदा तरी गाणगापूरमध्ये संगमावर तिथं पारायण करायला पाहिजे। आता खूप जण गुरुवारची लक्ष्मीची पूजा करताय। आज तिसरा गुरुवार आहे। हे जे लक्ष्मीची पूजा आहे घरामध्ये केल्यानंतर घरामध्ये सुख शांती समाधान ह्या सगळ्या गोष्टी लाभत असतात। तर आपण हे पूजा व्रत हे आपण हिंदू संस्कृतीनुसार का बरं करत असतो की घरामध्ये एक चैतन्याचं वातावरण राहावं। आता गुरुचरित्र पारायण खूप जणांनी केलं, 7 दिवस खूप छान गेले सगळ्यांचे, असं मन पवित्र झालं। आणि तसंच आता ह्या गुरुवारी तिसरा गुरुवार आहे, तर पुढचा चौथा गुरुवार आहे, तर त्या दिवशी एकादशी आहे। मग त्या दिवशी खूप जणांचं उद्यापन असतं। खूप जण सवाष्णी जीव घालता, उद्यापन करत असता, नैवेद्य आरती करत असता। मग एकादशी आहे तर मग उद्यापन करावं की नाही याच्याबद्दल खूप जणांच्या मनामध्ये गैरसमज आहे। खूप जणांनी कॉल केले, मेसेज केले। तर माझ्या याच्यानुसार आपल्या शास्त्रानुसार आपण जर एकादशी जर कोणाला घरामध्ये कोणाला असेल किंवा जी व्यक्ती तिला स्वतः जर उपास असेल एकादशीचा, तर त्यांनी उद्यापन नाही करावं। उद्यापन नाही करावं। तिसऱ्याला आज जरी उद्यापन त्यांनी केलं तरी चालेल। पण जी व्यक्ती समजा ज्या व्यक्तीला जर एकादशीचा उपास नाहीये, मग त्यांनी उद्यापन केलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही। पण त्याच्यावर अशी गोष्ट आहे, तुम्हाला एकादशी आहे ठीक आहे, पण तुम्ही एक सवाष्ण असेल ती तुम्ही जीव घालू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। देवीला तुम्ही नैवेद्य करू शकता, देवीला थोडी उपास असतो। तुम्हाला जर उद्यापन करायचं असेल, एकादशीला उद्यापन करायचं असेल, संध्याकाळच्या वेळेस काही जण संध्याकाळी करता, काही जण सकाळी करता, तुमच्या वेळेला तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस नैवेद्य आरती करू शकता। देवीला थोडी तुम्ही हे करू शकता, देवीला काही उपास नसतो असं काही नसतं। देवीला तुम्हाला जो नैवेद्य आहे, वरण भात भाजी पोळी जो आहे, तो पूर्ण नैवेद्य आपल्याला करायचा आहे। मग खूप जण आजच्या तिसऱ्या गुरुवारीच उद्यापन करून घेत आहे, तर तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालतं, किंवा तुम्ही पुढच्या गुरुवारी जरी केलं तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही। तुमच्या याच्यानुसार आहे। आणि ज्यांना एकादशी आहे, खूप जण म्हणतात दादा मग आम्हाला एकादशी आहे, मग आम्ही उद्यापन कसं करायचं। तुम्ही उद्यापन जो 4च गुरुवार आहे उद्यापन आहे, ते उद्यापन आपण तेव्हाच करायचं असतं। आपल्या देवीला आपण नैवेद्य आरती करणार तर नैवेद्य करावंच लागणार आहे। बाकीच्यांना घरामध्ये कोणाला उपास नसतो म्हणून आपण नैवेद्य आरती करायची देवीला, वरण भात भाजी पोळी किंवा गोड असेल ते नैवेद्य करायचं। नैवेद्य करून एक सवाष्ण जीव घालायची, किंवा तुमच्या पद्धतीनुसार जे तुम्ही जीव घालत असेल ते जीव घालायचं आणि उद्यापन करून टाकायचं। पुस्तक काही जण पुस्तक वाटतात, ते पुस्तक वाटून द्यायचं, हळदी कुंकू करायचं, याप्रमाणे आपण करू शकता। तुम्हाला एकादशी आहे म्हणून देवीला तुम्ही नैवेद्य नाही दाखवणार असं नाही चालत। ते आपण देवीला नैवेद्य आरती सगळं करायचं आणि घरामध्ये सगळ्यांनाच एकादशी असेल असं काही नसतं। बाकीच्यांना पण आहे, बाकीचे पण प्रसाद घेतील। आणि ज्यांना एकादशी आहे त्यांनी फराळाचा करा, दुसऱ्या दिवशी उपास सोडा, काही प्रॉब्लेम नाही। मनामध्ये किंतु परंतु आणू नका। तुम्हाला 2 नाही 3 पर्याय दिलेले मी, तुम्ही तिसऱ्या गुरुवारी करू शकता, किंवा तुम्ही ज्यांना एकादशी आहे बाकीच्यांना नसते, तुम्ही देवीला तसं उपाशी नाही ठेवू शकत, तुम्ही देवीला नैवेद्य आरती करावंच लागेल तुम्हाला। आणि एक सवाष्णी तुम्ही जीव घालू शकता, पुस्तकं वाटायचे। ह्या केल्यानंतर प्रत्येक गुरुवारी सेवा करायला पाहिजे। सेवा खूप जण सेवाच नाही करत, नुसतं देवीचं फोटो काढणे, हळदी कुंकाला ह्या गोष्टी आपण करतो, पण हिंदू धर्मानुसार आपल्याला देवीच्या तिथं सेवा करायला पाहिजे। तुम्ही पोथी वाचायला पाहिजे, पोथीचं आहे ते पोथी वाचली गेली पाहिजे। परत
देवीची कथा असेल, कथा वाचली गेली पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त हे सगळं करायला पाहिजे. गुरुवारी आपला उपवास असतो, त्या दिवशी जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे आपण. देवीच्या समोर आपण लक्ष्मीपती बालाजी महाराजांची जर सेवा केली तर देवी आईला खूप आवडते. बरोबर आहे ना? एखाद्या बायको समोर जर नवऱ्याची स्तुती केली तर बायकोला आवडत असते. तसंच तुम्ही देवी समोर व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, पुरुष सूक्त हे वाचायला पाहिजे. संख्यामध्ये 11 वेळा, 10 वेळा, 11 वेळा, 21 वेळा हे वाचायला पाहिजे. आणि आपण जास्त सेवा केली किंवा व्यंकटेश स्तोत्र रोज म्हटलं तर घरामध्ये सुख, शांती, समाधान सगळं लाभतं. आपण ती एवढी पूजा मांडतो, मनभावे पूजा मांडत असता. पूजा मांडताना कोणाशी बोलू नये. गुरुवारी दिवसभर कोणाच्या निंदा करायची नाही, कोणाची चाहड्या करायच्या नाही. उपास असला त्या दिवशी कोणाला वाईट बोलू नका, चांगलं बोलू नका. शांत राहायचं. जेवढं तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला उपास गुरुवारचा असेल किंवा हे असेल त्या दिवशी शांत राहायचं, मौन धारण करायचं आणि सगळ्या गोष्टी सहन करायच्या. कारण केलेला जो उपास आहे तो भगवंतापर्यंत पोहोचला पाहिजे. आपण देवीचा करतो कशासाठी? आपण का नुसतं फोटो ठेवण्यासाठी करतो की नाही आम्ही पूजा केली स्टेटसला फोटो? काही गरज नाही. आपण पूजा करतो किंवा आपण कसे आहोत हे आपल्याला माहिती आणि देवाला माहिती असतं. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, मनातला किंतु परंतु बाजूला सारा. चौथा जो गुरुवार असेल तेव्हा उद्यापन करायचंच आहे प्रत्येकाने. नैवेद्य आरती साधं करा, वरम भात, भाजी पोळी आणि गोड एवढं नैवेद्य आरती करायची. व्यंकटेश स्तोत्र जास्त वाचायचं. आरती करायची. आरती देवीची असेल, बालाजी महाराजांची पण आरती घ्या उद्यापनाच्या दिवशी. मी तसं सांगेल उद्यापना दिवशी कोणती आरती घ्यायची? बालाजी महाराजांची पण आरती घ्यायची. गणपती बाप्पाची आरती घ्यायची, देवीची आरती, बालाजी महाराजांची आरती, शेषाचल अवतार तारक तू देवा किंवा बालाजी महाराजांची जी आरती असेल ती आपण घेऊ शकतो. कारण की लक्ष्मीपती बालाजी आहे, बायको सोबत नवरा असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा तुम्ही देवीची सेवा करता तर बालाजी महाराजांना पण तिथं घ्यायचं, बालाजी महाराजांची पण सेवा करायची. ह्या दोन्ही सेवा सोबत करायच्या, दोघांची आरती सोबत करायची उद्यापनाला आणि आज पण. म्हणून ह्या पद्धतीने प्रत्येकाने उद्यापन आहे ते उद्यापन प्रत्येकाने करावं. कारण की पुढे मार्गशीर्ष नाही, पुढे पौष महिना आहे, पुढे काहीच नाही. मग तुम्ही नॉर्मल सवासणी पुढे घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याला, तो पण पर्याय, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घालणं महत्वाचं आहे. सवाष्ण ब्राह्मण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जीव घालणं महत्वाचं आहे. म्हणून शेवटच्या ज्या गुरुवार असेल, एकादशी आहे तरी पण तुम्ही जीव घालू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. किंवा देवी आईला तरी तुम्ही नैवेद्य आरती तरी करावी, ऍटलिस्ट कमीत कमी एवढ्या गोष्टी तुम्ही करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.